नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते. जन्माष्टमी असो किंवा गौरी गणपती असो, लाडू, मोदक, करंजी यासारखे पदार्थ घरोघरी बनतात. आज मी तुमच्यासोबत करंजीची रेसिपी शेअर करणार आहे. ही करंजी मी ओल्या नारळाची करणार आहे. ओल्या नारळाचा कुठलाही पदार्थ असो, तो चवदारच लागतो. चला मग सुरुवात करूया ओल्या नारळाची करंजी बनवायला. ओल्या नारळाच्या करंजीसाठी मी 2 ओली नारळ घेतली. नारळाचा पाठीमागचा जो काळा भाग असतो तो छिलून टाकला आहे आणि नारळाचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतले आहेत. हे तुकडे मी आता मिक्सरला फिरवून घेणार आहे. नारळ खवायला खूप वेळ लागतो आणि मेहनतही खूप लागते. त्यापेक्षा नारळ असं मिक्सरला फिरवून घेतलं की काम सोपं होतं. हे बघा, इतपत आपल्याला हे बारीक करायचं आहे. आता पॅनमध्ये चमचाभर तूप घालायचं. तुपावर सुरुवातीला चारोळी परतायची आहे. चारोळीला थोडं खमंग होऊ द्यायचं. मी 2 टेबलस्पून एवढी चारोळी घेतली आहे. चारोळी खमंग झाली की मग बारीक केलेला नारळ घालायचा. मी 2 वाट्या एवढा नारळाचा चव घेतलेला आहे. हे आता छान परतून घ्यायचं. नारळातलं मॉइश्चर सुकेपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. नारळ आता थोडं कोरडं व्हायला लागलं आहे. आता यात गूळ घालायचा आहे. मी 2 वाट्या नारळासाठी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्ही गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता, पण साखरेचं प्रमाण मग गुळापेक्षा कमी ठेवायचं, कारण साखर गुळापेक्षा जास्त गोड असते. हे सारण आता जवळजवळ होत आलेलं आहे. यात आता थोडंसं जायफळ किसून घालायचं. गुळासोबत जायफळाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं, त्यामुळे जायफळ जरूर घालायचं. थोडीशी विलायची घालायची. छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं. सारण परफेक्ट झालं आहे हे ओळखण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. असं सारण मधोमध जमा करायचं आणि त्यात असा चमचा उभा ठेवायचा. चमचा जर पडला नाही तर याचा अर्थ असा आहे की हे सारण परफेक्ट झालेलं आहे. सारण आता थंड करून घ्यायचं आहे. आता करंजीच्या वरच्या कव्हरसाठी पीठ भिजवायचं आहे. त्यासाठी मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. त्यात 2 चमचे बारीक रवा घातला आहे. अर्धा चमचा मीठ घालायचं. आता यात कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. मी 5 ते 6 टेबलस्पून एवढं तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे. मी ही करंजी तुपात तळणार आहे, त्यामुळे तेलाचं मोहन घालत आहे. जर तुम्ही तेलात करंजी तळणार असाल तर तुपाचं मोहन घालायचं. असं केल्याने करंजी खूप खुसखुशीत होते. आता 1 टीस्पून एवढं बेकिंग पावडर घातलं आहे. हे आता छान मिक्स करून घ्यायचं. तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं आणि नंतर असं हाताने छान चोळून चोळून मिक्स करायचं. मोहन पिठाला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे. अशी मूठ बनली पाहिजे. आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी वाटीभर पाणी घेतलं आहे. हे पाणी थोडं थोडं करून घालायचं. हे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे. हे पीठ आपल्याला घट्टसर असंच भिजवायचं आहे, तेव्हा पाणी अगदी थोडं थोडं करून घालायचं. हे बघा, इतकं घट्ट आपल्याला हे भिजवायचं आहे. हे पीठ आता आपल्याला अर्धा तास मुरत ठेवायचं आहे. पीठ भिजवण्यासाठी मी 1 वाटी पाणी घेतलं होतं. त्यातलं पाव वाटी पाणी उरलेलं आहे, म्हणजे मी पाऊण वाटी पाणी वापरलेलं आहे. पीठ मुरल्यावर मी सारणाचे लांबट आकाराचे असे गोळे करून घेतले आणि मैद्याच्या पिठाचे एकसारखे गोळे करून घेतले. असे एकसारख्या आकाराचे गोळे करून घेतले म्हणजे करंज्यासुद्धा एकसारख्या आकाराचे तयार होतात. हा गोळा आता आपण लाटून घेऊया. याला आपल्याला लांबट असा आकार द्यायचा आहे.
अशी लांबट आकाराची पारी तयार झाली की मग ती अशी हातावर घ्यायची आणि त्यात सारण भरायचं. आता पारीच्या काठाला पाणी लावून घ्यायचं, सर्व बाजूनी लावायचं आणि करंजी सील करायची. सर्व बाजूनी व्यवस्थित बंद करायची आणि आता मुरड घालायची करंजीला. अशी नाजूक मुरड घातली की करंजी सुंदर दिसते. सुरुवातीला अशी मुरड घालणं थोडंसं अवघड वाटतं, पण मग सरावाने जमायला लागतं. मुरडवाली करंजी आता तळण्यासाठी तयार आहे. आता मी तुम्हाला करंजी भरण्याची दुसरी पद्धत दाखवते. ज्यांना मुरड जमत नाही ते अशा प्रकारे करंजी भरू शकतात. या करंजीसाठी पारी थोडी मोठी लाटायची आणि सारण असं मधोमध भरायचं. सर्व बाजूनी पाणी लावून घ्यायचं म्हणजे करंजी व्यवस्थित सील होते. आणि आता फोल्ड करायची. करंजी व्यवस्थित सील झाली की वरून थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि कातणीने असं कापून घ्यायचं. थोडंसं पीठ लावून घेतलं म्हणजे व्यवस्थित कट होतं. सगळ्या करंज्या भरून झाल्या म्हणजे त्या 15 ते 20 मिनटं फॅन खाली सुकवून घ्यायच्या. आता तूप मीडियम गरम करून घ्यायचं आणि त्यात करंज्या सोडायच्या. सुरुवातीला खूप साऱ्या करंज्या नाही घालायच्या तुपामध्ये, 2च करंज्या घालून बघायच्या. या करंज्या व्यवस्थित तळल्या गेल्या की मग पुढच्या बॅचला आपण 3 ते 4 करंज्या तुपात घालू शकतो. करंज्या अगदी मंद आचेवर तळायच्या. करंजीचं वरचं कव्हर आपण अगदीच पातळ लाटलेलं आहे, त्यामुळे ते शिजायला फार वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनटात या करंज्या पूर्णपणे शिजतात. करंज्या आता व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आणि त्याला असा हलका गोल्डन रंगसुद्धा आलेला आहे. खुसखुशीत अशा ओल्या नारळाच्या करंज्या आता रेडी आहेत नैवेद्यासाठी. तेव्हा येत्या गौरी गणपतीला तुम्ही अशा ओल्या नारळाच्या करंज्या करून बघा. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.